एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुम्ही बघितल्याप्रमाणे मी छान असं रेडी झालेली होती. तर त्याचं रिझन आहे, आज होती आमची ॲनिव्हर्सरी. म्हणजे आमच्या लग्नाला झालेत 5 वर्ष कंप्लीट. आता 6वं वर्ष लागलं. त्यानिमित्ताने आम्ही जास्त काही खास असं सेलिब्रेशन नव्हतं. फक्त छान असं रेडी होऊन फक्त आम्हाला डिनर करायला जायचे होते. ते पण रात्रीचा बेत. म्हणजे मला तर आज ॲक्च्युली अजिबात मूड नव्हता. पण कसंबसं मी छान असं रेडी झाले, कारण तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये दाखवल्याप्रमाणे मला बाहेर जाताना म्हणजे कारण मी कधीतरी खूप दिवसांनी बाहेर निघते, म्हणून मग मी छान असं रेडी होऊन जाते. तर इकडे आमचं छान असं जेवण वगैरे झालं. हा दुसरा दिवसाचा व्हिडिओ आहे. जास्त काही त्या दिवशी शूट केलं नाही. तर इकडे आम्ही छान असं दुसऱ्या दिवशी परत शनिवार रविवार असल्यामुळे रविवारी इकडे आम्ही काही फरसांच्या वस्तू म्हणजे शेंगदाणे फुटाणे जे काही यशस्वीला खाण्यासाठी स्नॅक्स लागतं ना तिच्या आवडीचं, ते घ्यायला ह्या शॉपमध्ये आलेलो होतो. तर हे नाशिकचं पवननगर मार्केटमधलं मार्केट आहे. इथेच ते शॉप आहे आणि खरंच इकडे त्या शॉपमध्ये सगळं छान छान मिळतं. तर रविवारी ही आमची छान असं फिरस्ती चालू होती. तर आम्ही परत मग आज यशस्वीच्या डिमांडनुसार बाहेर निघालो, कारण आता तिची उद्यापासून स्कूल चालू होणार होती. त्यामुळे मग तिचं आज पिझ्झा खायची इच्छा होती. म्हटलं चला आज तिची इच्छा पूर्ण करून या, कारण ती बऱ्याच दिवसापासून सांगत होती. पण आम्ही टाळत होतो. नंतर मग तिचं स्कूल बॅग घ्यायची होती. ती स्कूल बॅग ही आधी एका दुकानावरनं घेतली आणि त्यानंतर इकडे तिच्यासाठी काही 2-3 वस्तू लागणार होत्या, कंपास बॉक्स वगैरे, ते घेतलं. आणि नंतर मग आम्ही ते वस्तू घेऊन सरळ सिटी सेंटर मॉलला गेलो. म्हणजे इकडे कसं थोडं फिरताही येतं आणि मग जे खायचं ते ऑप्शनही बरेच असतात खाण्यासाठी, म्हणून आम्ही इकडे आलो. आणि रात्रीचं छान वाटतं इकडे जरा यायला आणि लुकही छान वाटतं, सगळं छान वाटतं. असं आमचा शनिवार रविवार 2 दिवस फिरण्यात आणि बाहेरच ठरवलं होतं. म्हणजे ॲनिव्हर्सरी म्हणजे मला फक्त स्वयंपाकापासून सुट्टी बस एवढंच हवं होतं, बाकी काही एवढी अपेक्षा नव्हती. म्हणून बस 2 दिवस बाहेर खाल्लं रात्रीचं जेवण. तरी सकाळी घरी बनवलं, पण रात्री तरी बाहेरच खाल्लं. मग इकडे छान असं आमची छोटीशी पिझ्झा पार्टी झाली. आणि इकडे यशूचा खूप जास्त आनंद होता, कारण तिचं खूप दिवसापासून सांगत होती मम्मा मला पिझ्झा खायचं. तिला जास्त, कारण आम्ही देत नाही असं काही बाहेरचं. म्हणून आज चला म्हटलं तिची स्कूल चालू होणार आहे, ह्या आनंदानिमित्ताने तरी तिला आज तिची इच्छा पूर्ण करून देऊया. आणि ती खरंच खूप खुश होती, तुम्ही बघू शकतात. तर असेच माझे छान छान व्लॉग बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्ही माझ्या जो ॲनिव्हर्सरीला जो ड्रेस घातला होता तो तुम्हाला आवडला असेल, त्याची लिंक हवी असेल तर मला नक्की कमेंट करा, मी तुम्हाला लिंक शेअर करेल. आणि खूपच छान असा कम्फर्टेबल ड्रेस आहे तो. तर चला असो, इकडे छान अशी आमची छोटीशी पिझ्झा पार्टी चालू होती. आणि त्यानंतर जी काही शॉपिंग केलेली होती तीही दाखवते तुम्हाला नंतर. तर इकडे शॉपिंगचं सगळं घेऊन आम्ही घरी जायला निघालो, कारण रात्रीचे 10 वाजून गेले. चला तर मंडळी, माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या फ्रेंड्स. आणि अजून छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय फ्रेंड्स.